श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि हरि बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। केशव माधव गोविंद बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। केशव माधव गोविंद बोल। बोला केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। केशव माधव गोविंद बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। बोल हरि 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 बोल। केशव माधव गोविंद बोल। गोविंद बोल गोविंद बोल। गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। महारास लीला भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये संपन्न केलेली आहे। त्यानंतर पुढे जी कथा आलेली आहे, शंखचूड नावाचा दैत्य आहे। तो शंखचूड, लाईट मोड कर वाटलंस। शंखचूड नावाचा दैत्य, त्यांनी गोपिकांचं अपहरण केलं होतं भगवान परमात्म्याने। त्यालाही, त्या गोपिकांना शंखचूड दैत्यापासून वाचवलेले आहे, त्याचाही वध करून उद्धार केलेला आहे। कधी कधी भगवान परमात्मा
गैरहजेरीमध्ये गोपिका दोघी आपसमध्ये भगवंताचे गुणानुवाद गात असत। सवाल जवाब, हिनं विचारायचं तिनं सांगायचं, तिनं विचारायचं हिनं सांगायचं। दोन गोपिकांमध्ये भगवंताची जी चर्चा होत होती त्याला युगलगीत असं म्हणतात। हा, जुगलबंदी त्याला युगलगीत म्हणतात। तो भगवान कसा आहे, एकीनं सांगायचं दुसरीने त्याचं उत्तर द्यायचं, दुसरीने विचारायचं हिनं सांगायचं, हिनं सांगितले की तिच्यापेक्षा हिनं वेगळंच सांगायचं। त्याच्या भागवतामध्ये त्याला युगलगीत असं म्हणतात। संस्कृत मध्ये फार सुंदर आहे। वाम बाहुकृत वाम कपोलु वल्गित भूधरार्पित वेणु कोमलांगुलिभिरार्चित मार्गम गोप्यैरयति यत्र मुकुंदा। म्हणजे तो कृष्ण किती सुंदर आहे, सगळ्या गोपिका त्याला बोलून गेल्यात। दुसरी म्हणते इतका गोपिकाचं देह सोडून स्वर्गातल्या जर अप्सरांनी जर त्या कृष्णाला पाहिलं तर त्या सुद्धा व्यामोहित व्हायच्या। व्योमयान वनितास सिद्धे विस्मितास्तदुपधार्य सलज्जा काम मार्गण समर्पित चित्ता कश्मलम ययुरपस्मृत निव्यः दर्शनीय तिलको वनमाला दिव्य गंध तुलसी मधुमत्तै अलिक्युलर लघु गीतमभिष्टम आर्दियन्त्यर्हि संदित वेणु। सुंदर प्रकारचं हे युगल गीत आलेलं आहे। फार मोठमोठ्या तपस्वी लोकांनी हे गायलेलं आहे। पुढे भगवान परमात्मा बरेच दिवस, हे बघा, 4 वर्ष गोकुलात राहिले, 7 वर्ष भगवान परमात्मा वृंदावन मध्ये राहिले। किती वर्ष वय झालं? 11 वर्ष। आता 11 वर्ष वय झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतायत, आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो आहेत ते सगळे कार्यभाग आपण उरकून घेतलेले पाहिजे, आपल्याला 1 तास उरलाय फक्त। भगवान परमात्मा म्हणतायत, मी कंस नावाच्या दैत्याला मारण्यासाठी आलेलो आहे आणि गोपिकांच्या प्रेमामध्ये मी आता इथे एवढं वेळ घातला तर मला पुढे बहुत कामं करायची आहेत। इकडे मथुरेचा जो कंस मामा आहे तो विचार करत होता, माझा शत्रू आता लहानाचा मोठा झालेला आहे, त्याला कसं मारायचं। नारदजी एकदा कंसाच्या भेटीला गेले, कंसाला सांगितलं, कंसा, शत्रूला जर मारायचं असेल तर त्याच्या स्थानावर जाऊन आपण मारू शकत नाही। हा, कारण शत्रू किती जरी लहान असला तर तो त्याच्या गावामध्ये कसा असतो, मोठाच असतो। माणूस आपापल्या गावामध्ये काय गली में कुत्ता भी शेर बनता है, तसा कृष्णाच्या गावात तू इथून त्याला मारायचा प्रयत्न केला तर मरणार नाही। काम कर, गाव सोडून त्याला इकडे आपल्या गावात बोलव। कंस म्हणाला, तो येईल कसं काय, पण असा मी जर निमंत्रण दिलं तर ते येऊ शकत नाही। नारद निघून गेले। नारदांचं काम फक्त काय, एवढं जोडून द्यायचं काम आहे। नारद निघून गेलेले, एक काम करा, सभा बोलवली, त्या सभेमध्ये असा प्रश्न उपस्थित केला, असा कोण माणूस आहे की ज्यानं निमंत्रण दिल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून भगवान श्रीकृष्ण मथुरेत येतील। म्हणजे माणूस असा पाहिजे, इकडच्याही नात्यातला पाहिजे तिकडच्याही नात्यातला पाहिजे, नुसतं एका नात्यातला माणूस नाही, दोन्हीची बाजू, दोन्ही पक्ष सांभाळणारा माणूस पाहिजे। हा, मग एक माणूस आहे, कोण आहे, अक्रूर चाचा, यांचे काका आहेत, यांचे सुद्धा काय भाऊकीतले, म्हणजे दोन्हीकडून नात्यातला माणूस सापडला, त्याचं नाव अक्रूर आहे। अक्रूराला निमंत्रण पाठवलं। अक्रूराला निमंत्रण गेल्यानंतर अक्रूरजी विचार करतायत की एवढ्या मोठ्या घरचं निमंत्रण मला कसं काय आलंय, आज काय काम काय। जी माणसं आपल्याला दुरून सुद्धा जे हरी घालत नाहीत, आज त्यांनी स्वतः आपल्याला बोलवायला माणूस पाठवलाय, दाल में कुछ काला है। अक्रूरजी गेले, गेल्याबरोबर कंसाने सांगितलं, माझा शत्रू गोकुळात वाढत आहे, तो तुमचाही पाहुणा आहे, माझाही पाहुणा आहे, त्याला मथुरेत घेऊन यायचं। प्रथमदर्शी अक्रूरांना असं वाटलं, ही काय गोष्ट बरोबर नाही, आपण जे करतोय ते पाप करतोय, मारायसाठी त्याला इथं बोलवायचंय। बरं, आता नाही म्हणावं तर हा कंस आपल्याला मारणार आहे, त्यापेक्षा आता याच्या हाताने मारण्यापेक्षा तिकडे गेलं, पुढचं पुढं बघता येईल काय।
अक्रूरजी तयार झालेले आहेत. स्वतःचा रथ सुवर्ण रत्न जडित सुंदर सुंदर असे पांढरे शुभ्र घोडे कंस मामाने त्या अक्रूराला दिलेले आणि अक्रूरजी निघाले. रस्त्याने निघालेले. रस्त्याने जात असताना विचार करतात काय करू. मन सर्कस हे करतंय, एका चलबिचल आहे, एका ध्येयावर निश्चित नाहीये. मी जे करतोय का ते बरोबर आहे का चुकतंय. पुन्हा असं विचार करतात की तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज मला त्याचं दर्शन घडतंय, खऱ्या अर्थानं मी खरं भाग्यवानच आहे. असा विचार करून अक्रूरजी एक धैर्य धरून निघालेले. मनात विचार करतात किम मया आचरितम भद्रम किम परमम तप्तम तपहा. मी कुठली अशी चांगली गोष्ट माझ्या जीवनात केली ज्याचं फळ मला आज मिळालंय की भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे. अशी कुठली मी तपश्चर्या केली की ज्याचं फलस्वरूपात आज मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन मिळतंय. काय मी दान केलंय की त्या दानाचं फळ मला आज मिळालंय, देवाचं मला दर्शन घडणं आहे. द्रक्षामि नूनं सुकपोल नासिकं स्मितावलोकारुणकञ्जलोचनं मुखं मुकुन्दस्य गुडालकावृतं प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. द्रक्षामि नूनं सुकपोल नासिकं. त्या भगवंताचं कसं स्वरूप आहे. सुकपोल नासिकम, त्याचं नाक सरळ आहे, गाल सफरचंदासारखे. स्मितावलोकारुणकञ्जलोचनं, स्मित हास्य त्याच. मुखम मुकुंदस्य गुडालकावृतं प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः. रस्त्यानं जात असताना उजव्या बाजूला हरणाचा कळपाची झुंड त्यांना दिसली. प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः, शुभ शकुन आहे. मोर, पोपट, हरिण, गाय या पक्ष्यांचं, ह्या प्राण्यांचं दर्शन झालं की समजायचं काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट घडणार आहे. आणि उजव्या बाजूला हरणांचा कळप दिसला, निश्चित मला शुभ शकुन होत आहे. भगवंताचं आज माझं काहीतरी पूर्वपुण्य आज उदयाला आलेलं आहे आणि मला भगवंताचं दर्शन होत आहे. रथेन गोकुलम प्राप्त सूर्यश्चास्त गिरं नृप. रथ गोकुळामध्ये प्राप्त झालेला आहे, सूर्य अस्तमानाला गेलेला आहे. वेळ कमी जरा धावत्या वेळेत घेऊन गावामध्ये, खेड्या गावात एवढा भारी रथ आला, रत्न जडित, एवढे भारी घोडे. जसं खेड्या गावात जर आपण एखादी चांगली भारीतली गाडी घेऊन गेलो, मर्सडीज वगैरे, सगळी मागे लागतात. कोण आले, कोण आले, आमदार आले का खासदार आले, कोण कलेक्टर आले का कोण आले. इतके सुंदर घोडे, इतका सुंदर रथ, चांदी सोन्याने मडवलेला कोण आले. आणि असं सगळे आश्चर्य करत होते, कोण कंस मामा आला का कोण आलं, कोणाला मिळ नाही. नंद बाबाच्या वाड्यासमोर रथ आलेला आहे. रथ आल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बैराम दादा गायीची धार काढण्याकरता निघाले होते. ददर्श कृष्ण रामांच व्रजे गो दोहनम गत. गायीची धार काढायला, आणि गायीची धार काढणं, वासरू गायला पीत असताना पाहणं, ह्या खूप शुभ शकुन गोष्टी आहेत. हे सगळं अक्रूरजीला फार आनंद झालेला आहे. या दोघांचं पहिल्यांदा दर्शन झालं. आपल्या घरी अक्रूरजी काका आलेले आहेत, चाचा. हे कृष्णाला अतिशय आनंद झाला. कोणी पाहुणे आले की लहान मुलांना फार आनंद होतो. त्यांची त्या रात्री सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. कशासाठी आले, काय आले,
अक्रूरांनी सांगितलं की मथुरेमध्ये फार मोठा मेला भरवलेला आहे, यात्रा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला निमंत्रण द्यायला मी आलोय. खोटं सांगितलं. रात्रीच्या वेळी एकांतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अक्रूरजी जवळ जातात. त्यावेळेस अक्रूरजीने खरं खरं कृष्णाला सांगितलं, मी लपून ठेवू शकत नाही म्हटले. कंसाचा इरादा वेगळाच आहे. तुम्हाला यात्रेच्या निमित्ताने बोलवायचं आणि तुम्हाला मारायचं, हा त्याचा काय आहे, कट आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले काय काळजी करू नका, त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. दुसरा दिवस उजडला. उजडल्याबरोबर रात्री ती गाडी दिसली नाही, पण सकाळी झाल्यानंतर सगळे ते घोडे, तो रथ चकाकायला लागला. म्हणजे गोपिका गायीची धार काढायला बाहेर आल्या, कोणी शेण काढायला आल्या, कोणी गाईला चारा टाकायला आल्या. आणि त्या सगळ्या गोपिकांनी नंदबाबाच्या वाड्याच्या समोर हा नवखा रथ पाहिला. हा आपल्या गावातला रथ नाही, हा फार कोणीतरी एका श्रीमंत गृहस्थाचा रथ आहे. आणि म्हणून सहज विचारलं कोणाचा रथ आहे. आणि मग त्या गोपिकांनी यशोदेला, त्या गवळणी सगळ्या विचारतात कोणाचा रथ आहे. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावरा, का रथ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूरा या नंदाचे अंगणी, निळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी, निळाल्या गवळणी, बोले नंदाची बोले नंदाची पट्टराणी, म्हणजे यशोदा माता सांगायला लागली त्या गवळणींना, सदगदित होनी, कंठ दाटून आलेला यशोदा मातेचा, मथुरेशी चक्रपाणी, जातो गे साजनी. मथुरेला कृष्ण जाणार आहे. आणि कोण आले नेला? अक्रूर. अक्रूर नाव घेतल्याबरोबर तुझं नाव काय? अक्रूर. आणि तुझी करणी क्रूर. नाव अक्रूर आणि करणी क्रूर. अरे तू कृष्णाला घेऊन जात नाही, तू आमचा प्राण घेऊन चाललेला आहेस. हे अक्रूरा, तुला अशी दुर्बुद्धी कशी सुचली? त्या अक्रूराला शिव्या देतात गोपिका. अक्रूरा अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? का घात करू आलासी, वधीशी सकळा. सगळ्यांना मारण्याकरता तू आलेला आहेस. सगळ्या गोपिका त्या अक्रूराला बोलतायत. पण भगवान परमात्मा ज्याच्यासाठी अवतार घेतलेला आहे ते कार्य पूर्ण करणारच आहेत. देव म्हणले मला इथं थांबून जमणार नाही. शेवटी त्या सगळ्या गोपिका लाज लज्जा सोडून त्या रथाला आडव्या झोपल्या. आम्ही जाऊ देणार नाही रथ. भगवान परमात्मा रथातून खाली उतरले. रथी चढले वन मारी, आनंद गोकुळी, भूमी
भूमी पडल्या ब्रजबाळी, कोण त्या सांभाळी. भूमी पडल्या ब्रजबाळी, त्या गोपिका भूमीवर त्या रथाच्या आडव्या झोपलेल्या आहेत. भगवान परमात्मा म्हणतात आता काय करावं. भगवान परमात्मा रथातून खाली उतरले आणि त्या गोपिकेला समजून सांगतायत, गोपिकांनो मला कळतंय मी इथून गेल्यानंतर तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाहीये. तुमचा दुःख, तुमच्या ठिकाणी जे दुःख निर्माण होणार आहे, माझा वियोग तुम्हाला सहन होणार नाही मला कळतंय. पण मी काही जास्त दिवस राहणार नाहीये. आज जातो, उद्या राहतो आणि परवा दिवशी परत येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलले नाही, पण आज खोटं बोललेले आहेत. आज जातो, उद्या राहतो आणि परवा दिवशी परत येतो. आणि मग सगळ्या जणी गोपिकांना असं वाटलं 2 तर दिवसाचा प्रश्न आहे. गोपिकांनी आपला स्वतःला सावरलेलं आहे आणि भगवान परमात्म्याचा मार्ग मोकळो करून दिला. देव म्हणतात अक्रूरा आता थांबू नकोस. देव बोले अक्रूरासी, देव म्हणतात या वेगी हाती रथासी, कारण का या गोपीच्या शोकासी न पहावे माझ्याशी. मला या गोपिकांचं दुःख वियोग शोक मला बघवत नाही, आता लवकर निघायचो. आणि रथ भगवान श्रीकृष्णाला घेऊन आता मथुरेकडे निघालेला आहे. मध्ये भगवान परमात्मा थांबले, यमुना मध्ये स्नान करत असताना अक्रूजीला भगवान परमात्म्याने आपलं विश्वरूप दाखवलेलं आहे. आणि मथुरेत आल्याबरोबर सायंकाळचे 5 वाजले होते. आणि 5 वाजल्यानंतर नंद बाबा पण आलेले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा आम्ही थोडीशी यात्रा फिरून येतो. बाबा म्हणले आज कोणी फिरायला जाऊ नका, उद्या जा. बाबा जास्त वेळ नाही, आम्ही असे जातो असे येतो, असे जातो आणि असे येतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. निघाल्यानंतर रस्त्यामध्ये सगळे आता ते भगवान कृष्णांचं गाव म्हणजे मामाचं गाव आहे ना, तर हे पण मामाच्या गावाला देव आलेले. मथुरावासी एवढंच ऐकून होते की ज्याला लहानपणाच्या म्हणजे जन्माच्या अगोदरपासून कंस मामा मारण्याचे प्रयत्न करतोय, तो कंसाचा शत्रू कसा आहे हे बघण्याकरता सगळे मथुरावासी आतुर झालेले होते. कृष्ण भगवान परमात्मा आल्याबरोबर सगळे बघायला लागले कृष्णाकडे. हाच तोय. सगळ्या स्त्रिया, सगळ्या पुरुष, सगळे बालगोपाळ भगवंताकडे पाहत होते. भगवंताबरोबर ते गोकुळातून आलेले जे काही गोपाळ होते ते म्हणायला लागले, देवा अरे हे सगळी तुमची मोठी मामाची नगरी आहे, आपल्या अंगावर असले कपडे, आपण काय गोपाळ, आपल्याला चांगले चांगले कपडे पाहिजेत, काळजी करू नको. गोपाळाला सांगितलं. देव एका धोब्याच्या दुकानामध्ये गेले, त्याला सांगितलं आम्हाला कपडे द्या. त्या धोब्याने सांगितलं हे असे भरजरी रेशमी वस्त्र घालण्याचा तुझा अधिकार नाहीये, तू एक गवळ्याचा मुलगा आहेस. असा म्हणजे मना केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रजकस्य कराग्रेन शिरः कायाद पातयेत, एक मुक्का प्रहार केला. तो रजक जाग्यावरच गोविंदाय नमो नमः, आणि त्याची सगळी कपडे घेतली. गोपाळाने कपडे घातली. पुढे गेल्यानंतर एक सुदामा नावाचा माळी भेटला, त्याच्याकडून अशा फुलांच्या माळा घेतल्या, सगळ्यांनी त्या गळ्यामध्ये घातल्या. कपडे झाले, गळ्यामध्ये माळा झाल्या. आता गोपाळ म्हणाले थोडस जरा आता चंदन बिंदन काय मिळालं तर बरं. तर रस्त्यामध्ये जात असताना एक 8 ठिकाणी वाकडी, 3 ठिकाणी वाकडी, सॉरी तो अष्टावक्र, 3 ठिकाणी वाकडी असलेली दासी, कंसाची दासी हातामध्ये चंदनाचं पात्र घेऊन त्या कंसाला देण्याकरता निघाली होती. दासोस्म्यहं सुंदर कंस सम्मता
मी तिला विचारलं तू कोण आहेस? तिनं सांगितले मी कंसाची दासी आहे. काय करते? हे जे चंदन आहे ते कंसाला देते. आम्हाला देशील का? का देणार नाही? पण तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. तूच का देते? माझ्या हाताने उघडलेलं चंदन कंसाला फार आवडतं आणि म्हणून मी खास त्याच्यासाठी चंदन, माझ्या हातचं चंदन प्रसिद्ध आहे. दासोस्म्यहं सुंदर कंस सम्मता त्रिवक्त्रनामाह्यनुलेप कर्मणि मद्भावितं भोजपतेरतिप्रियं विनायवांको न्यतमस्तदर्हति. मी उघडलेलं चंदन कंसाला खूप आवडतंय आणि म्हणून हे चंदन मी कंसाला चालवलंय. आज तुम्ही मागितलं, माझं परम भाग्य, तुम्ही साक्षात भगवान आहे. त्या दासीनं, कुब्जा नावाच्या दासीनं, तिचं नाव होतं सैरंध्री, पण ती 3 ठिकाणी वाकडी असल्यामुळे तिला कुब्जा म्हणत होते लोक. नाव तिचं सैरंध्री आहे. तिनं चंदन दिलं. चंदन लावल्यानंतर बाकीचे गोपाळ म्हणले, देवा लेच गप्पा मारायला लागला मामाचं गाव असल्यामुळं, पण हे काय आपलं गोकुळ नाही, गोपिका नाही, हे मामाचं गाव आहे, जरा जपून. दुसरा गोपाळ म्हणला, पण जोडा शोभून दिसायला लागलाय बर का, कारण ती सुद्धा वाकडी आहे 3 ठिकाणी, तू काय सरळ उभा राहत नाही, देवडा चरणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे उभे राहिलेले बघा, सरळ नाही, पायावर पाय वाकडा ठेवून उभे राहिलेले. देव सरळ उभे राहिलेले, जोडा चांगला जमतोय. भगवंत म्हणले काही बोलू ना. आणि मग बळीराम दादा कृष्णाला म्हणतात, अरे तिचं चंदन घेतलं, त्याच्या मोबदल्यात तिला काही द्या. भगवान परमात्मा म्हणतात, मी असं देणार आहे की जे तिला आजपर्यंत कोणी दिलं नाही. भगवंताने आपला पाय, उजव्या पायाचा अंगठा तिच्या उजव्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवला, तिच्या हनुवटीला धरलं, असा जोराचा झटका मारला. ती 3 ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा सरळ तर झालीच झाली, पण अप्सरा देवांगणासारखी सुंदर झाली. तिला इतका मोठा आनंद झाला की भगवंताने मला एवढं सौंदर्य प्रदान केलंय. महिलांच्या जीवनामध्ये दुसरं काय पाहिजे? सौंदर्य. एवढं मला सौंदर्य प्राप्त झाले, देवा तुमचे मी आभार इतक्या मानते. का आता तुम्ही तिकडं जाण्याच्या अगोदर पहिलं माझ्या घरी चला. देव म्हणले, पहिलं कंसाला मारल्याशिवाय मी कोणाच्या घरी जाणार नाही. त्यानंतर हा कार्यक्रम इथं संपला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, आता रात्र झालेली आहे. तिकडे नंद बाबा वाट पाहतात, घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत कंस बाबाच्या महलाकडे निघालेले. दरबारात सगळ्या मथुरा नगरीमध्ये माहीत झाले की कंसाचा शत्रू आलेला आहे. कंसानं अगोदर सगळी तयारी करून ठेवली होती. भगवान परमात्मा पुढे निघाल्यानंतर जी मेन बाजारपेठ होती, त्या मेन बाजारपेठमध्ये जे काय गाववाले खानदानी तिथे भगवंताला पाहत होते. भगवंतावर ज्याची जशी जशी नजर गेली, ज्याला जसा भगवंत पाहिजे होता तसा तो दिसू लागला. वस्तू एकच आहे, पण प्रत्येकाच्या नजरेतून ती वेगवेगळी दिसू लागली. जे मोठमोठे पहिलवान होते, त्या पहिलवानाला आपल्यापेक्षा बलाढ्य पहिलवान दिसू लागला. मल्लानां मशनिर्नृणां नरवर स्त्रीणां स्मरो मूर्तिमान गोपाणां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपितृशिशुः मृत्युर्भोजपतेर विराड विदुषा तत्वं परम योगिना वृष्णीणां परदेवतेति विदितो रंगम गतसाग्रजः. तो भगवान परमात्मा त्या सभेमध्ये कसा दिसू लागला? पहिलवानांना पहिलवान, स्त्रियांना तो साक्षात कामदेव गोपाल कृष्ण भगवान की. स्त्रियांना तो साक्षात कामदेवाचा पुतळा दिसू लागला. गोपानाम स्वजनो,
गोपाळांना तो आपला स्वजन दिसू लागला. असताम क्षितिभुजाम, जे राक्षस होते त्यांना तो हातामध्ये शस्त्र धारण केलेला दिसू लागला. मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम, भोजपती कंसाला साक्षात मृत्यू दिसू लागला. आता हे सगळं बघायला वेळ नाही, पण प्रत्येकाच्या नजरेतून ज्याला जो पाहिजे तो कृष्ण दिसू लागला. एक कृष्ण आहे, पण एका कृष्णाच्या ठिकाणी 9 रसाची अभिव्यक्ती झालेली आहे. वस्तू एकच आहे, पण 9 रस त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. भगवान परमात्मा त्याचं स्वरूपच रसरूप आहे. रसो वै सहा, सगळे रस ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत असा जो रस आहे तो ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. सगळ्या विषयाचा आनंद हा ब्रह्मानंदामध्ये समावलेला आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचा रस, रस शब्दाचा अर्थ काय? आनंद. रस शब्दाचा अर्थ काय आहे? आनंद. आपण काय म्हणतो, त्यात काही रस वाटत नाही म्हणजे आनंद नाही, रस. आणि आपण जी महारास लीला पाहिली ना, रास शब्दाचा अर्थ काय महाराज? रास शब्दाचा अर्थ असा आहे, रसानाम समूहानाम रासहा, जो रसांचा समूह आहे, रसांचा ढीग आहे, त्याला रास म्हणतात. म्हणजे अनेक आनंद एकत्रित होणे त्याला रास. आणि म्हणून तर भगवंताने गोपिकांना रास क्रीडा करून घेतलेले. हा सगळा भागवतातला गर्भित अर्थ आहे, हा सगळा लाक्षणिक अर्थ आहे. आणि भगवान हा रसोवैसा, सगळ्या रसांचा, जसं सगळे जो आपण खातो हे सगळे पदार्थ रसभरित आहेत, ह्या सगळ्या पदार्थांचा अंतर्भाव अमृतामध्ये होतो. ज्या माणसाने अमृत प्राशन केलं त्याने या पृथ्वीवरचे सगळे रस खाल्ल्यासारखे. ज्या माणसाने समुद्रामध्ये स्नान केलं त्याने या भारत देशातल्या सगळ्या नद्यांचं स्नान केलं असं होतं. तसं ज्यानं भगवान परमात्म्याचा अनुभव घेतला, ब्रह्मानंद घेतला, त्याने या पृथ्वी तलावरचे सगळे आनंद उपभोगले असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून रसो वै सहा, श्रुती सांगते भगवान परमात्मा हा रस स्वरूप आहे. ज्याला जसा पाहिजे तसा भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या कंसाच्या सभेमध्ये दिसू लागला. आणि कंस त्याने अगोदरच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता आखाड्यामध्ये चानूर आणि मुष्टिक नावाचे मल्ल तिथे त्यांना आधीच सांगून ठेवलेलं होतं. कुस्तीच्या आखाड्यामध्ये ज्यावेळेस उतरले त्यावेळेस ते 200 किलोचे मुष्टिक आणि चानूर, मुष्टिकासोबत युद्ध झाले ते कृष्णाचं, भगवंताचं, बलराम दादाचं. चानुरासोबत युद्ध झालं ते भगवान श्रीकृष्णाचं. लोक म्हणू लागले, अहो ही जोड काय बरोबर नाही, विजोड आहे. लोकांना कळतं यांचा वयोगट काय, त्यांचा वयोगट, यांचा वजन गट काय, त्यांचा काय. आणि जर विजोड जोड लावला, लोक म्हणतात हा अन्याय, थांबा थांबा, कुस्ती थांबा, अन्याय. सगळे अन्याय अन्याय म्हणू लागले. पण त्यांना मारण्याकरता कंसाने ही योजना आखलेली होती. भगवान परमात्म्याने त्या चानूराचा चूर्ण करून टाकला. आणि बळीराम दादाने मुष्टिकाला त्यालाही मारून टाकलेलं आहे. चानूर मुष्टिक मारणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. त्यांना मारून भगवंत पुढे निघाले. पुढे त्यांच्या अंगावर कुवलया पीठ नावाचा मदोन्मत्त मदिरा पाजून हत्ती सोडण्यात आला. भगवान परमात्म्याने त्या हत्तीलाही मारलं. त्या हत्तीचे दोन्ही दात उखडून काढले. एक दात बळराम दादाकडे दिला आणि एक दात स्वतः हातात घेतलेला आहे आणि कंसाकडे निघालेले आहेत. कंस सिंहासनावर बसला होता. कंसाच्या लक्षात आलं मला मारण्याकरता आलेले आहेत. आतापर्यंत जे काही माझे रक्षक होते ते सगळे मारले. कंस म्हणला मला मारू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर गेले. त्याच्या केसाला धरल्याबरोबर मारायच्या अगोदरच कंस मरून गेला होता. मारायच्या अगोदर त्याच्या भीतीने तो मरून गेलेला होता. केसाला का पकडलं की याच कंसानं ज्यावेळेस माझी आई नुकताच विवाह झाला होता आणि माझा अष्टम पुत्र म्हणून जन्म होऊन मी मारणार म्हणून ह्या कंसानं माझ्या आईचे केस पकडले होते. म्हणून त्या कृष्णानं सुद्धा कंसाचे केस पकडले अगोदर आणि सिंहासनावर मारलं नाही, खाली ओढलं
त्याच्या छातीवर बसले आणि एक मुष्टी प्रहार केल्याबरोबर तद्धाम परमम मम गोविंदाय नमः. आधीच मेलेला कंस पुन्हा ठार म्हणून गेला. कंस मेला, परंतु त्याचाही भगवंताने उद्धार केला बरं का. कारण कंसानं शत्रुत्व बुद्धीनं भगवान परमात्म्याचा इतका जप केला होता. देव म्हणतो माझं कुठल्याही पद्धतीने चिंतन करा, जो चिंतन करतो विषय तो त्यांचा झाला नारायण. या उद्देशाने भगवान परमात्म्याने कंसाचा उद्धार केलेला आहे. पुढे कंस मेल्यानंतर कंसाचा सासरा जरासंध, त्याच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती कंसाला दिल्या होत्या. आपल्या जावयाला मारल्यामुळे माझ्या मुली विधवा झाल्या, त्याचा बदला घेण्याकरता सासरा अनेक अक्षौहिणी सैन्य घेऊन 17 वेळा भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता आला. पण 17 वेळा भगवान श्रीकृष्णाने त्या जरासंधाला परत पाठवलं त्याचा पराभव करून. पण त्यानं काही हार मानली नाही. 18व्या वेळी तो आक्रमण करून आला, पण येताना एकटा नाही आला, कालयावन नावाच्या राक्षसाला घेऊन आला. बरोबर आहे ना. काल यवन. देव म्हणले आता इथं जर आपल्याला सततच आक्रमण येत असेल तर इथं मथुरेत राहण्यातही काही अर्थ नाही आणि इथला आपल्याला राजा पण व्हायचं नाही. कंसाचं राज्य त्याच्या बापाला देऊन टाकलं उग्रसेनाला. 18व्या वेळेच्या वेळेस त्यांनी आक्रमण केलं कालयवनानं. कालयवन भगवान श्रीकृष्णाच्या पाठीमागे लागले, भगवंत पुढे पळायला लागले. मथुरेच्या बाहेर एका पर्वताच्या गुफेत एक मुचकुंद नावाचा राजा होता. त्यानं देवदानवांसोबत देवदानवाच्या युद्धात देवांना सहकार्य केलं. देव म्हणाले काहीतरी वरदान माग. मुचकुंद म्हणाला मला विश्रांती करायची, असं ठिकाण द्या, मला झोपेतून कोणीही उठवलं नाही पाहिजे. देवानं सांगितलं अमक्या अमक्या गुफेत जाऊन तू विश्राम कर, तिथं तुला कोणी उठवणार नाही. आणि भगवान परमात्म्याच्या माग कालयावन लागले. कालयावन राक्षस लागल्यामुळे देव पुढे पळतायत, कालयावन मागे. भगवान परमात्मा पळता पळता त्या मुचकुंदाच्या गुफेत गेले. आपल्या अंगावरचं पितांबर काढलं, त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकलं, पुढे पळून गेले. ह्या कालयवनाला असं वाटलं की कृष्ण इथं लपून बसलेले, त्याचा पितांबर दिसतो. लाथ मारली. त्या मुचकुंदाला वरदान असं दिलं होतं की जो कोणी तुझी झोप मोड करीन तो जळून भस्म होईल. लाथ मारल्याबरोबर कालियावन जळून भस्म झाला. आणि भगवान परमात्मा म्हणतात आता मला मथुरेत राहायचं नाही. कृष्ण भगवान परमात्मा त्या पर्वताच्या पलीकडे द्वारकेमध्ये निघून गेले. द्वारका मथुरेमध्ये, गुजरातमध्ये पोरबंदरच्या शेजारी द्वारका नावाचं गाव आहे. ज्या ठिकाणाला प्रभासपट्टण असं म्हणतात, जिथे सोरटी सोमनाथ आहे, भालुका तीर्थ आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रांताची नाव आहेत, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तसा गुजरातमध्ये एक प्रांत आहे त्याला प्रभासपट्टण असे म्हणतात. त्या प्रभासपट्टण मध्ये द्वारका नावाच्या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि तिथे भगवान परमात्म्याने आता स्वतःची नगरी प्रस्थापित केलेली. काय केली? स्वतःची नगरी. स्वतःची नगरी प्रस्थापित केलेली आहे. जाता जाता भगवान श्रीकृष्णांनी मथुरेमध्ये त्यांचा एक मित्र, त्याचं नाव आहे उद्धव. उद्धवजी म्हणजे कृष्णाच्या भावकीतले भाऊबंद. उद्धवजी म्हणजे प्रकांड पंडित. इतकं संस्कृत तयार की बोलायचं काम नाही. इतका वेदांत तयार, ब्रह्मज्ञान. आणि मग ते जे ब्रह्मज्ञानी वेदांती पंडित लोक असतात ते शक्यतो असं भक्ती भजन याला फारसं असं प्राधान्य देत नाहीत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेहमी सांगायचे, अरे मी वृंदावनामध्ये राहत असताना काय त्या गोपिकांचं माझ्यावर प्रेम, काय त्यांची भक्ती. उद्धव म्हणायचं काय करता त्या भक्तीला आणि त्या प्रेमाला? अहो मुक्त होण्याकरता ब्रह्मज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय माणूस मुक्त होत नाही. ज्ञान श्रेष्ठ आहे, तुमचं प्रेम श्रेष्ठ नाही. असा कृष्ण भगवान परमात्मा आणि उद्धवामध्ये थोड्या तर्कट्या लागायचं, वाद विवाद व्हायचं. भगवान श्रीकृष्ण म्हणले आता याला आहे ना, कधी कधी काय असतं, कान हे सोनारा कोण टोचून घेतलेले चांगले असतात.
आपल्या मुलाला आपण किती समजून सांगितलं तरी त्याला मायबापानं सांगितलेलं एवढं काही सिरियसली त्याला घेत नाही तो. हीच गोष्ट जर एखाद्याने दुसऱ्याने सांगितली बाहेरून, मग ते बरोबर त्याला त्याचा प्रत्यय चांगला येतो. देव म्हणले, उद्धवा एक काम करा, आता खूप दिवस झालं मी इकडे आलो, तसा काय परत वृंदावन मध्ये गेलो नाही. तू काय कर, गोपिकांना जाऊन त्यांचं सांत्वन कर. त्या आजही माझी वाट बघत असतील. काय त्या गोपिका अशिक्षित, त्या का शाळेत गेल्या का, त्या पुढे गुरुकुलात शिकल्या का, त्यांनी कधी व्याकरण शिकलं का, त्यांना काही ब्रह्म माहितीये का, त्यांना कुठलं काही ज्ञान आहे का, आणि त्यांना जाऊन माझ्यासारख्या पंडिताला सांगता की तिथं जाऊन तुम्ही त्या गोपिकांना समजून सांगा. दुसरं कोणाला पाठवायचं तर मला काय. चला आता आपली मैत्री चांगली आहे, मैत्रीमध्ये दुरावा नको, म्हणून उद्धवजी कृष्ण भगवान परमात्म्याचं ऐकतात आणि वृंदावनामध्ये गोपिकांची समजूत घालण्याकरता जातात. वृंदावनात गेल्यानंतर दिसायला दुसरे कृष्णच. गोपिकांना असं वाटू लागलं की दुसरा कृष्ण आलेला आहे का काय. इतक्या गोपिकांना आनंद झाला, इतका आनंद झाला. पण ज्यावेळेस नंद बाबाची भेट घेतली, नंद बाबांनी सांगितलं कृष्ण नाही, हा कृष्णासारखा आहे, हा उद्धव आहे, हा खूप मोठा पंडित आहे, हा खूप मोठा ब्रह्मज्ञानी. असं ब्रह्मज्ञानी म्हटल्यानंतर ब्रह्मज्ञानी माणसं फार अहंकारी असतात. सगळेच नाही बरं का. ज्ञान नावाची गोष्ट अशी महाराज ती माणसाला पचू देत नाही, अभिमान निर्माण करते. अहंकार कोणाच्या मागे लागत नाही. जो ज्ञानी आहे त्याच्याच मागे अहंकार लागतो. प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, दया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. उद्धवजी गेले आणि मग त्या गोपिका, त्या सगळ्या गोपिकांची ओळख झाली. कृष्ण भगवान परमात्मा त्या कृष्णाशिवाय दुसरं काही बोलत नव्हत्या. त्या वृंदावनामध्ये उद्धवजी फिरले त्यावेळेस त्यांनी एका गोपिकाच्या घरामध्ये चित्र पाहिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एवढं सुंदर चित्र काढलं होतं तात्या, इतकं सुंदर. त्या चित्रामध्ये फक्त एकच कमी होती, ते चित्र फक्त बोलत नव्हतं, बाकी सगळं एकदम व्यवस्थित होतं. एवढं सुंदर चित्र काढलं, एवढं सुंदर चित्र काढलं, पण त्या चित्राला पाय काढले नाही. उद्धवजीने प्रश्न विचारला, का ग गोपी, एवढं सुंदर चित्र काढलं ना, अपुरं का ठेवलं, त्याला पाय का नाही काढले. ती गोपिका म्हणते, उद्धवा अरे एवढं त्याला हृदयात साठवून सुद्धा तो इथून निघून गेला. या चित्राला जर पाय काढले असते तर हे सुद्धा निघून गेलं असतं, म्हणून मी याला पाय काढले नाही. उद्धवजी म्हणतात, काय गोपिकांची भक्ती. कबीर महाराजांना विचारलं होतं, काय महाराज तुमची भक्ती आहे, किती तुम्ही नामचिंतन, किती प्रेमाने तुम्ही भगवंताचं गुणगान गाता. कबीर महाराज म्हणले, माझ्याकडे काय पाहता, माझी भक्ती काहीच नाही. कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कबीर जातील. त्या गोपिका, एक गोपिका ब्रह्मदेवाला शिव्या देते. का रे ब्रह्मदेवा, तू या शरीराची रचना करताना ह्या पापण्या उघडझाप का ठेवल्या. कारण पापणी उघडझाप केली, किती वेळ जातो त्या पापणी उघडझाप करायला, एक निमिष, एक सेकंद सुद्धा जात नाही. पण कृष्णाला पाहत असताना ती पापणी उघडझाप जर झाली
तर आम्हाला एक युग गेल्यासारखं अंतर वाटतंय. त्याच्यामुळे आम्हाला तो सुद्धा वियोग सहन होत नाही. त्या ब्रह्मदेवाला शिव्या देतात, त्या पापण्या उघड जात कशाला केलं. हे सगळं त्या उद्धवाने ऐकलं आणि उद्धवजी म्हणतात बास. असं नारद भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, अवश्य एकदा तुम्ही तो ग्रंथ घ्या. त्या नारदांनी फक्त एकच सांगितले सगळं लिहिणं झाल्यावर, भक्ती कशाला म्हणतात त्याला दुसरं उदाहरणच नाहीये. यथा व्रज गोपिका नाम, जशी वृंदावनातल्या गोपिकांनी भक्ती केली त्यालाच खऱ्या अर्थानं प्रेम म्हटलं जातं, अन्यथा दुसरं उदाहरणच नाही जगामध्ये. म्हणून त्या गोपिकांचं प्रेम उद्धवाने पाहिलं. उद्धव म्हटले ब्रह्मज्ञान मिळून माया, वेद वेदांत, उपनिषद हे सगळं वाचून जी माणसाला स्थिती प्राप्त करायची ती स्थिती, ती ब्रह्मस्थिती, तो परमात्मा ह्या गोपिकांनी घरी राहून आपल्या अंतःकरणामध्ये साठवलेले, याच्यापेक्षा काय असणार आहे वेगळा परमार्थ. आणि म्हणून सगळ्या गोपिका श्रेष्ठ ठरल्या आणि त्यांचं दर्शन घेतलं उद्धवाने आणि परत आले. का रे उद्धवा, घेतली का गोपिकांची भेट? देवा तुम्ही मला कशाला पाठवलं माझ्या लक्षात आलं. मला माझ्या ब्रह्मज्ञानाचा अभिमान झाला होता, तो अभिमान घालवण्याकरता मला तिथं पाठवलं. देवा पहिलं सांगितलं असतं तर मी कशाला गेलो असतो, पण आज कळलं मला भक्ती काय असते. फार सुंदर उद्धवांचा आणि गोपीचा संवाद आलेला आहे. उद्धव गोपी संवाद कमीत कमी 2 दिवसाची कथा आहे. अशा पद्धतीने उद्धव गोपी संवाद, जरासंधानं मथुरेवर आक्रमण केलेलं आहे, भगवान परमात्मा तिथून पळ काढलेला आहे. बळीराम दादा आणि कृष्ण भगवान परमात्मा द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर स्वतःचं राज्य निर्माण केलं मालकुस. बलराम दादाचा आता हे 25 वर्षाचे झालेले आहेत. 4 वर्ष गोकुळात, 7 वर्ष वृंदावनात, 14 वर्ष मथुरेत. किती वर्ष झाले? 25व्या वर्षी आता भगवान परमात्मा द्वारकेत आलेले आणि आता 25व्या वर्षी आले म्हणजे आता भगवान परमात्म्याचा विवाह संपन्न करायचा आहे, एक नाही विवाह संपन्न करायचा आहे. भगवान परमात्म्याचा विवाह कोणासोबत होणार आहे? लक्ष्मी मातेसोबत होणार आहे. लक्ष्मी ही कोणाचीच नाहीये, फक्त भगवान विष्णूची आहे. आपण लक्ष्मी पुत्र होऊ शकतो, लक्ष्मी आपली पुत्री होऊ शकते, पण लक्ष्मी कधीही कोणाची पत्नी होऊ शकत नाही. ती फक्त एकाचीच पत्नी आहे, भगवंताची पत्नी. तुम्ही लक्ष्मी पुत्र होऊ शकता, लक्ष्मी तुमची पुत्री होऊ शकते, पण पत्नी कधी नाही, त्याचीच आहे, ती नारायणाची आहे. आणि म्हणून ती लक्ष्मी विदर्भ नरेश, भीष्मक राजा, विदर्भामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. त्या कौंडण्यपुरामध्ये भीष्मक नावाचा, त्याला भीमक राजा सुद्धा असं म्हटलं जातं. त्या भीष्मक राजाच्या पोटी 5 मुलं आणि 1 मुलगी आलेली आहे. त्या रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्मांगत असे 5 भाऊ आहेत आणि या 5 भावांना 1 बहीण आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. ही रुक्मिणी साक्षात लक्ष्मी माता आहे. ज्यावेळेस रुक्मिणी आता उपवर झालेली आहे, या ठिकाणी आपण जे पात्र बनवलेले आहेत त्यांची तयारी करा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे पाठ मांडून घ्या. ब्राह्मण मध्ये अंतरपाठ धरायला दोघे उभे राहा आणि अक्षदा सर्वांना, फुलं सर्वांना वाटा. भगवान परमात्म्याच्या लग्नामध्ये आपण नव्हतो, पण ज्या भगवंताचं लग्न भागवत कथेमध्ये लागते त्यावेळेचं लग्न इथं लागतंय. आज आपण सौभाग्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं परम भाग्य की आज आपल्याला भगवंताचं विवाह पाहायला मिळत आहे. म्हणून सर्व दोन्ही पक्षातल्या मंडळींनी, वधू पक्ष आणि वर पक्षातल्या मंडळींनी आपल्या लग्नाची तयारी करून घ्यायची. या ठिकाणी लग्न घटिका जवळ आलेली आहे आणि विशेष म्हणजे लग्नासाठी खास भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आहे. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही असं वधू पक्षाच्या मंडळीचं म्हणणं आहे बरं का. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. म्हणून आज परम भाग्य, आज विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे. भीष्मक राजाची मुलगी रुक्मिणी ही उपवर झालेली आहे.
कोणाला द्यायची मुलगी? रुक्मिणी मातेनं मनोमन भगवान श्रीकृष्णाला वरलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र रोज मंदिरामध्ये कथा कीर्तन प्रवचनामधून रुक्मिणी माता ऐकत होत्या. आणि मी लग्न करेन तर फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत करेन, अन्यथा करणार नाही. पण झालं काय? रुक्मिणीचा भाऊ रुक्मी तो म्हणाला माझी मुलगी कृष्णाला द्यायची नाही. का द्यायची नाही? त्यांची योग्यता काय हे आम्हाला चांगलं माहिती. तो एक गवळ्याचा मुलगा आहे, लहानपणापासून चोऱ्या केलेल्या आहेत त्यानं. अशा खानदानमध्ये आमची मुलगी द्यायची नाही. आमची मुलगी कोणाला द्यायची? दमघोष पुत्र शिशुपाल, जरासंधाचा मित्र आहे तो त्या काळचा राजा आहे, कृष्णाचा आत्याचा मुलगा, महापराक्रमी आहे. तो माझा मित्र आहे आणि माझी बहीण रुक्मिणी त्या शिशुपाला द्यायची. आणि त्याच्या सोबत विवाह संबंध पक्के करून मी आलेलो आहे. आता घरातला करता तोच होता मोठा, त्याच्यामुळे त्याच्या बोलण्यापुढे कोणाचं काही चालत नव्हतं. घरातल्या सगळ्या स्त्रियांनी रुक्मिणीच्या कानावर घातलं. रुक्मिणी माता म्हणते आता मी काय करू? त्यावेळेस तिच्या मैत्रिणीने सांगितलं तर काय गप्प बसून चालणार नाही. रुक्मिणी मातेने एक पत्र लिहायला घेतलं आणि त्या पत्रामध्ये आपला सगळा भाव रुक्मिणी मातेने प्रगट केलेला आहे. रुक्मिणी माता त्या पत्रातून म्हणतात, हे देवा, लग्न करीन तर तुमच्याशी, नाहीतर मी 100 जन्म घ्यायला तयार आहे, पण दुसऱ्या सोबत मी लग्न करणार नाही. हे पत्र एका ब्राह्मणाजवळ दिलेलं आहे. तो ब्राह्मण घोड्यावर स्वार होऊन वायू वेगाने द्वारकेत आला आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट घेतलेली आहे. भगवंताने त्यांना अंतःपुरात बोलवलं. काय पत्र आहे वाचा. भूदेवानं सांगितलं, महाराज कृष्ण भगवंताला सांगितलं, हे पत्र खास तुमचं पर्सनल पत्र आहे, हे आम्हाला वाचायचं नाही, तुम्ही वाचा. देव म्हटले ब्राह्मण माझ्यासाठी कोणी बाहेरचं नाहीये, म्हणून वाचा. ब्राह्मणाने ते पत्र वाचलेलं आहे आणि भगवान परमात्म्याने त्या रुक्मिणीच्या संपूर्ण भावना जाणून घेतल्या. भगवान परमात्मा म्हणतात, रुक्मिणी जशी माझी आठवण काढते तशीच माझ्या मनात सुद्धा रुक्मिणीने घर केलेलं आहे. पण तो रुक्मिणीचा भाऊ तो मात्र याला विरोध करत आहे. आणि म्हणून हा बोलवा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात माझा नाईलाज आहे. त्या पत्रात पुढं रुक्मिणी मातेने उल्लेख केला, परवा दिवशी शिशुपाल नवरदेव होऊन येणार, वराड मंडळी घेऊन येणार आहे. आमच्या परंपरेमध्ये, आमच्या कुल परंपरेमध्ये असा प्रघात आहे की जी नवरी मुलगी असते त्या नवरी मुलीनं आदल्या दिवशी गावाच्या बाहेर वैष्णवी मातेचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन पूजा करायची. मी ती पूजा करण्यासाठी येईन, तिथं तुम्ही या आणि मला घेऊन जा. भगवान परमात्म्याने ते संपूर्ण पत्र वाचलं. भगवान परमात्मा तयार झालेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या दिवशी पहाटेच 3 वाजता रथ जुंपलेला आहे, कोणालाही माहिती नाही. अशा अवस्थेमध्ये भगवान परमात्मा निघालेले आहेत. भगवान परमात्मा निघाल्याबरोबर इकडे बळीराम दादाला कल्पना सुद्धा नाही की हे कुठे गेले, कोण आहे. कृष्ण इकडून घ्या. भगवान परमात्मा कुठे गेले, काय गेले. बळीराम दादांनी सांगितलं त्यांच्या पाठीमागे आपण जायचंय, कारण ते जर रुक्मिणी स्वयंवराला गेले असतील तर रुक्मिणी स्वयंवराला मोठमोठे राजलोक येणार आहेत आणि निश्चित तिथं काहीतरी गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. बळीराम दादा त्या ठिकाणी गेले. रुक्मिणी माता पूजा करण्याकरता बाहेर वैष्णवी मातेच्या मंदिरात आलेली आहे आणि तिथे भगवान परमात्मा रथ घेऊन आले. रुक्मिणी मातेने पाहिलं देव आलेले आहेत. रुक्मिणी मातेची आणि देवाची नजरानजर एक झाली. देवांनी इशारा केला, रुक्मिणी माता रथात बसले आणि रुक्मिणीला घेऊन भगवान परमात्मा निघाले. पाठीमागे सगळे सैन्य आलेले. कृष्ण भगवान परमात्म्यावर त्यांनी आक्रमण केलं. तेवढ्यात बळीराम दादा आले. घनघोर युद्ध झालं.
भगवंताचा विजय झालेला आहे. भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेला घेऊन द्वारका नगरीमध्ये आलेले आहेत. ऐका, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह संपन्न होत आहे. सर्व वराडाला विनंती कृपया करण्याची सुरुवात होणार आहे. सगळ्यांनी उभा राहा. आपापल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळाला. मोबाईल इकडे घे. सगळ्यांनी आशीर्वादाचा वर्षाव करायचा. या ठिकाणी लग्न संपन्न होत आहे.